कुर्ल्यामध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। अतिशय महत्त्वाची बातमी कुर्लेकरांसाठी। कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, कमरे एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे आणि आपले प्रतिनिधी गिरीश निकम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीशजी, काय अधिक माहिती मिळते? प्राची, इथे 9:30 वाजल्यापासून मुसळधार पावसामुळे संपूर्ण हा परिसर जलमलेला आहे आणि आता जवळजवळ 1 तास झाला, 1 ते 1.5 तास झाला की इथले वीज पुरवठा सगळा खुलासा बंद झालेला आहे। सगळ्या इमारतींमध्ये अंधार आहे। पूर्णपणे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं जवळजवळ गुडघाभर पाणी आहे आणि पाण्याची पातळी कमी होतच नाही। क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढतच चाललेली आहे, तर पाऊस थांबत नाही। संपूर्ण हा कुर्ल्याचा LBS मार्ग असेल हा संपूर्ण अंधारात गेलेला आहे। सगळ्या इमारतींमध्ये अंधार आहे, सगळी दुकानं बंद आहेत, लोकांचे खाण्यापिण्याचे पण देखील हाल झालेले आहेत। चाकरमानी तर ऑफिसला जाऊ शकले नाहीत आणि मुख्य म्हणजे परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की पाण्याचा निचराच होत नाही। काही लोक सांगतात की पहिल्यांदाच या भागामध्ये पाणी आलेलं आहे। LBS मार्ग जो आहे तिथे गुडघाभर पाणी आहे आणि संपूर्ण हा परिसर आता अंधारात गेलेला आहे। कुर्ला पूर्णपणे अंधारात गेलेला आहे, ठप्प झालेला आहे, वीज पुरवठा ठप्प झालेला आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय कुर्ल्यातली ही दृश्य आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि वरून वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।